सांस्कृतिक वाद्य वाजन असेल हे आपण जिवंत ठेवू शकलो। आणि ही तर भजन स्पर्धा म्हणजे नाट्यगीत असेल, भावगीत असेल आणि भजन असेल हे महाराष्ट्रापेक्षाही जास्त चांगल्या पटीने जर कोण करत असेल तर ते गोव्यातील कलाकार आहेत। त्यामुळे मी गोव्यातील सगळ्या कलाकारांचं खूप खूप अभिनंदन करतो। खूप खरोखरच म्हणजे कैलासवासी मनोहर बुवा शिरगावकर असेल, दिलानंद मंगेशकर असेल, लता मंगेशकर असेल, खापरू मामा पर्वतकर असेल, म्हणजे ज्यांचं पकवाद वादन आजही पूर्ण भारत देशात नाही, भारत देशाच्या बाहेरही ज्यांचं नाव आहे, असे पकवाद वादक होऊन गेलेले आहेत। या सर्वांसाठी खरोखरच म्हणजे आपण त्याच धर्तीवरती पुढे जात असताना असेच कलाकार आजच्या पिढीने तयार व्हावे आणि नवीन जनरेशनमध्ये नक्कीच या भजनी स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने आपण सगळेजण वाटेकरी होत आहात त्या आपल्याला येत्या जनरेशनमध्ये सुद्धा असेच कलाकार आपल्याला पाहायला मिळेल याचा मला विश्वास आहे। त्या स्पर्धेमध्ये कुणाला बक्षीस मिळेल आणि कुणाला नाही हे मला माहीत नाही, पण ज्या ज्या स्पर्धकाने या ठिकाणी भाग घेतला, ज्या ज्या स्पर्धकाने आपली कला या ठिकाणी पेश केली त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन। बक्षीस काय आज नाही तर उद्या मिळेल, पण कला शिकणं, कला अवगत करणं आणि ती सातत्याने रियाज करणं या दृष्टीने आपण जसं म्हणतोय की फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस ही जास्त महत्त्वाची होती। आणि तुम्ही जर बघितलं तर आपण म्हणतोय की आजची जी तरुण हे जे भजनाकडे जे ओढावलेले, भजनाकडे जे वळवलेले आहेत, भजनाच्या आवडीने जे भजनाकडे आलेले आहेत ते कधीही व्यसनाच्या बाजूने जाणार नाही आहेत। आणि म्हणून तर म्हणतोय मी की आपल्याला व्यसनमुक्त गोवा जर करायचा असेल तर तो भजनयुक्त गोवा करावा, जेणेकरून तो व्यसनमुक्त होईल याची मला खात्री आणि विश्वास आहे। म्हणून मी विशेष करून बाल कलाकारांचं खूप खूप अभिनंदन करेन की त्याने यामध्ये पार्टिसिपेट केले। ज्या ज्या कलाकारांना बक्षिसं मिळणार त्यांचंही खूप खूप अभिनंदन। त्याने खरोखरच खूप कष्ट घेतले, पेडण्यापासून काणकोणपर्यंत आपण बघतोय की कित्येक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी या स्पर्धा झाल्या। आणि जर कोण सांगत असेल की गोवा म्हणजे वेगळ्या दृष्टीने वाटचाल करत असेल, काही राजकारणी बोलत असताना म्हणजे अशा पद्धतीने बोलतात, मी तर म्हणेन की गोवा योग्य दिशेने वाटचाल करीत आहे। अशा पद्धतीच्या ह्या भजनी स्पर्धेमध्ये एवढे मोठ्या प्रमाणाने वाटेकरी होतात आणि त्याचबरोबर आषाढी एकादशीला गोव्यामधून दरवर्षी जाणाऱ्यांची संख्या वाढते, दरवर्षी वारीची संख्याही वाढते आणि त्या वारीमध्ये फक्त आपले जुने बुजुर्ग आणि जाणते लोक जात नाहीत, तर त्या वारीमध्ये आपले युवा, तरुण आणि तरुणीही वाटेकरी होतात हे बघून मनाला खूप प्रसन्न वाटतं। आजही आपला हा श्रावण मास सुरू आहे। श्रावण मासमध्ये गोव्यामध्ये प्रत्येक देवळामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळी भजन, कीर्तन, आपल्या वेगवेगळे नृत्य सादर करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। हेच तर गोवा एक सांस्कृतिक केंद्र बनलेलं आहे। आपण जसं म्हणतोय की भारताचं गोवा हे पर्यटन केंद्र बनेल, मी तर म्हणेल की पर्यटन केंद्राच्या बरोबर गोवा राज्य हे सांस्कृतिक केंद्रही बनू शकेल अशी मला खात्री आहे। आणि आजच्या ह्या दिवशी परत एकदा या आपल्या कला अकादमीच्या मध्ये 4 वर्षानंतर परत आपल्याला ही स्पर्धा या ठिकाणी आयोजन करण्याचा योग आला। आणि नक्कीच मला वाटतं की कला अकादमीमधला आस्वाद हा भजनाचा आस्वाद वेगळाच आहे, तो सगळ्यांनी मनमुराद घेतला आहे। त्याबद्दल की ज्याने ज्याने कला अकादमीच्या बद्दल बोलतात ते आपल्याला त्याचा अनुभव नक्कीच आला असेल आणि कलाकार म्हणून आपण तो नक्कीच बाकी सगळ्यांकडेही शेअर करावा आणि जास्त करून राजकारणी लोकांकडे करावा हे मी प्रामुख्याने सांगेल। म्हणजे कला अकादमी काय आहे की त्यांनाही समजली पाहिजे की कशा पद्धतीने आम्ही रिनोव्हेट केलेली आहे आणि आता ती कशी आहे हे त्यांना समजणं योग्य आहे। ज्यांना कलेचा गंध नाही त्याने कला अकादमीवरती बोलावं आणि परत म्हणजे त्याने उपदेश द्यावे। मला वाटतं उपदेश आम्हाला तुमच्याकडून चालतील, जे कलाकार आहेत त्यांच्याकडून उपदेश घेण्याची काही हरकत नाही, आम्ही घेऊ। मी विधानसभेमध्ये पण सांगितलं आहे, जर कलाकारांचा ॲडवाईस असेल की कला अकादमीमध्ये अजूनही काही चेंजेस करायचे असेल त्याची तयारी आमची आजही आहे, आम्ही आजही त्यामध्ये काही चेंजेस जर असेल तर ते करायला तयार आहोत। आजच्या ह्या वेळी जास्त न बोलता परत एकदा तुम्हा सर्वांना 15 ऑगस्ट ह्याच्या खूप खूप शुभेच्छा देतोय। येणाऱ्या गणेश चतुर्थी आणि बाकी सगळ्या उत्सवासाठीही तुम्हाला शुभेच्छा आणि बक्षीस मिळाल्यांचं पण हार्दिक अभिनंदन।
न मिळाल्यानंतरही हार्दिक अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय. संपूर्ण भजन स्पर्धेचा आणि सांस्कृतिक वाटचालीचा आढावा माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जी गोष्ट घडलेली आहे ती या ठिकाणी मला सांगावीशी वाटते. कला अकादमीनं जी बालकलाकार स्पर्धा आयोजित केली आणि बालकलाकार स्पर्धा आयोजित करण्याचा जो संकल्प केला त्यातून एक फार मोठी गोष्ट घडलेली आहे. ती एक सांस्कृतिक गुंतवणूक झालेली आहे. आणि आज या पथकामध्ये पुरुष कलाकारामध्ये आणि महिला कलाकारामध्ये जर आपण बघितलं तर कधीतरी बालकलाकारामध्ये सहभागी होणारी पथकं आज पुरुष आणि महिला कलाकारामध्ये हक्कानं येऊन भजन सादर करतात. हीच या स्पर्धेची फार मोठी उपलब्धी आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं आहे त्याला जोडून ही गोष्ट घडत आहे समांतरपणे, हा सांगण्याचा मोह मी आवरू शकत नाही. आता आभार प्रदर्शनासाठी विनंती करतो कला अकादमीचे कार्यक्रम विकास अधिकारी प्रदीप गावकर. नमस्कार. गोमंतकाचे सांस्कृतिक वैभव, गोमंतकाची सांस्कृतिक परंपरा, गोमंतकाचे सांस्कृतिक ऐश्वर्य आणि गोमंतकाची सांस्कृतिक संचिता हांचे जतन आनी संवर्धन करपाच्या उद्देशान कला अकादमीचो हो भजन स्पर्धेचो उपक्रम नाम गावू नाम घेवू नाम विठोबाला वाहू, नाम गावू नाम घेवू नाम विठोबाला वाहू, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे. पंढरीरायाच्या दासांचो हो वर्सुकी आनंद सुवाळो. आजच्या या आनंद सुवाळ्याचे प्रमुख पाहुणे देवभूमी गोमंतकाचे देवभक्त मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत, त्याचबरोबर वेदिकेर उपस्थित आसात कला अकादमीचे अध्यक्ष आणि गोंय राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंदबाब गावडे, कला संस्कृती खात्याचे संचालक सगुणबाब वेळीप, कला अकादमीचे प्रभारी सदस्य सचिव आणि खेळा खात्याचे संचालक सन्माननीय अरविंदबाब खोटकर. आज खरेंच अवघेच एक थोडेच दोतोरांनी उलयल्या, म्हणून संपूर्ण या गोंयच्या भुमीचो आणि ह्या भुमीचें योगदान खास करून भक्तीच्या क्षेत्रांत, अध्यात्माच्या क्षेत्रांत, संस्कृतीच्या क्षेत्रांत ह्या देशा भितर आज ह्या गोंयचें योगदान कितें आसा आणि गोंयकारा कडल्यान आनी ह्या भुमी कडल्यान हेर राज्यांनी कितें शिकचें असो सुंदरसो तांच्यानी आपल्या उलोवपांत अधोरेखीत केल्लो आसा. खरें म्हळ्यार दोतोराचो मूळ पिंड जशें आमचे संजीव बाब धर्मेकरांचें सांगलां त्या प्रमाणे तांचो जरी ते राजकारणी आसले तर तांचो मूळ पिंड हो भक्तीचो आसा. तुमी अधून मधून वर्तमानपत्रांनी जावं सोशल मिडियाचेर तांचे देवभूमी आणि देवाच्या संदर्भात अध्यात्मिकच्या क्षेत्रांत ते सदोदीत तांचे योगदान आसता आणि खंयच्या ना खंयच्या देवळांत ते भक्तीच्या हितून आपले बरेचशे हे व्यतीत करतात आणि तांचे देवा कडेन एक जे विनंती आसा त्यांची मागणी आसा की ह्या राज्याचे तांच्यांनी सांगल्या प्रमाणे गोंय ह्या देशांचो असो एकमेव मुख्यमंत्री ज्या सरकारान, ज्या प्रशासनात प्रशासकीय पातळीचेर भक्तीच्या क्षेत्रांत स्पर्धा जाता आणि त्या भक्तीच्या क्षेत्रांत स्पर्धा जावपी अशा राज्याचे धुरा आमचे डॉक्टर प्रमोद बाब सांबाळटात. ते आज वेळांत वेळ काडून खरें म्हळ्यार आज वेळ हो तांच्या खातीर नासता. सकाळचे पसून ते सांज पर्यंत आतां शेवटचो कार्यक्रम तांचो खंय आसा तो आमच्यान सांगूं नजो. आत्तां ते राजभवनाच्यान हांगा आयल्यात. तांकां भजन आयकपाची आनी भजनाच्या हातूंत उमेद आसा. म्हजे कडेन एक दृश्टावो आसा. ते नवेच आमदार जाल्ले आणि हातूंत सुर्लांत सिद्धेश्वराच्या देवळांत भजनाचो कार्यक्रम आशिल्लो, भजनाची स्पर्धा आशिल्ली
ते मुद्दाम आयले थंय आनी थंबन एक पळयले आनी तांचे जे लागींचे जे कार्यकर्ते आसा त्या कार्यकर्त्यांक तेंच्यांनी सांगलें दोतोरान की हांगासर हांकां जेवपाक खावपाक कांय मेळपाचें ना, तुमी तांची वेवस्था करपाक जाय. दोतोरान आपल्या बोल्सांचे 3,000 रुपया काडले आनी एका कार्यकर्त्या कडेन दिले आनी तांच्या जेवणाची आमच्या म्हणजे त्या देवार स्पर्धा हांव पळयतालो, आमच्या जेवणाची सगळी वेवस्था तुमी पळोवपाक जाय. अशे तरेचे लोकप्रतिनिधी ज्या भागात मेळटा ते लोक म्हाज्या दृश्टीन तरी आजच्या 21व्या शतकांत भाग्यवंत आसा. ते दोतोर आज ह्या समारंभाक उपस्थित रावले. हांव तांचे मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. तेच बरोबर आज आपल्या भाशणांनी आमचे कला अकादमीचे सन्माननीय अध्यक्ष गोविंदबाब गावडे हांच्यांनी कांय योजना आनी ह्या स्पर्धेच्या संदर्भांत कांय फुडले आमी कांय जी डिसिजनां कांय ज्यो गजाली राबोवपाक जायो ताजे उल्लेख केल्लो आसा. खरें म्हळ्यार हो दुसरो टर्म गोविंदबाब गावडे कला अकादमीच्या अध्यक्षपदाची धुरा सांबाळटात. फाटलीं 28 वर्सां हांव कला अकादमीन काम करतां. पूण एक सांगपाचें म्हळ्यार गोंयांत खंयचीय सरकारां येवं, सगळ्या सरकारा भितर कोणूय कला आनी संस्कृती मंत्री जावं, ज्या तरेन आमकां सहकार्य मेळ्ळां त्याच तरेचे त्याच पद्दतीच्यान त्याच लेवलचे त्याच पातळीवरचे सहकार्य आमकां गोविंदबाब गावडे हांच्यांनी सदोदीत दिल्लें आसा. आमचे कडल्यान खंयच्याय कार्यक्रमाची आंखणी करतना योजना जातना ज्या वेळार आमी तेंचे कडेन सजेशनां एकदां तांचो जो निर्णय आसता आमी जे वेळार सांगता तांकां की सर हें अशें जावचें ना, हें अशें जाल्यार मातशें अशें 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 जातलें. तेज्या वेळार तूं कितें सांगतलो रे, तूं कितें सांगता अशें तेंची भावना केन्नाच नासता. आमी जे कितें सूचना करता ताची सदांच तांच्यांनी स्वागत केल्लें आसा आनी तुका कशें जाय मरे तूं तशें कर अशे तरेची तांची ह्या आमच्या ज्यो योजना आसा कला अकादमीच्यो वेगवेगळे उपक्रम आसा त्या उपक्रमा कडेन पळोवपाची तांची नदर ही खरेंच एक ह्या क्षेत्राचे आपूण मंत्री आसात म्हणून तांचो ताजे कडेन आसता. पूण आमचे कडेन वागतना आनी आमचे कडेन एकंदर तांचो जो वेव्हार आसा ह्या कला अकादमीच्या संदर्भांत तो लाख मोलाचो आसा. हांव ह्या क्षणाक ही संद घेवन तांचे उपकार मानतां. त्याच बरोबर वेदिकेर उपस्थित आसात सगुणबाब वेळीप जे कला आनी संस्कृती खात्याचे संचालक. त्या खात्या कडल्यान ज्यो आमकां गरजो आमच्या वेळावेळ आमकां जाय पडटा त्या संदर्भांत ते सामके बारीकसाणेन लक्ष घालता आनी तांचें सहकार्य आमकां आसता. तांचें हांव देव बरी करूं म्हणटा, तांकांय हांव कृतज्ञता व्यक्त करतां. बरेचशा आनी काळा नंतर गोंयच्या ह्या कला अकादमीचे मेंबर सेक्रेटरी म्हणून बरेचशे सिव्हिल कॅडराचे अधिकारी आमचे कडेन येतात. पूण म्हाका सांगपाक खूब खोस भोगता अरविंदबाब खुटकर हे आपले खेळा खात्याचे सकाळचे तेंचे जे सकाळी फुडें तांचेर जे जबाबदारी आसली ते कांय उपक्रम आसले ते उपक्रम तांच्यांनी सामके हातून हे केले. म्हाका फोन केलो की आपूण उद्घाटनाक पावूंक शकना कारण हांगासले आमची जी IAS सेक्रेटरी आहा ती गेल्या आपणाक हे बक्षीस वितरण करपाक जाय आनी बाकीचे सगळे उपक्रम करता आपूण बेगींतल्या बेगीन येवपाचो प्रयत्न करता. पूण 2-3 दीस जाले. 2-3 दीस ह्या वास्तूंत म्हाका दिसता आमचे पांडुरंग भगवंताचे वास्तव्य आसा अशें म्हटल्यार अतिताय जावची ना. ते वेळांत वेळ काडून आयले. सबंद दिसभर पयले एक पथक तांकां अर्देशें चुकलें पूण मागीर ते तांच्यान सगळीं पथकां पळयलीं आयकलीं आनी हें कित्याक घडलें तर असो पयलो अधिकारी आमकां मेंबर सेक्रेटरी मेळ्ळो जाका स्वराचें ज्ञान आसा. सो स्वता हार्मोनियम वादक आसा आनी हार्मोनियम वादक आसल्या कारणान थंय बसून तो खंयचें भजन कशें कठीण आसा गावपाक हाज्या संदर्भांत तांच्यांनी म्हजे कडेन ते वक्तव्य करतात. पूण तांचोय आमकां बेस बरो अशें मार्गदर्शन ह्या 2-4 म्हयन्यांनी ते आमकां लाभला आनी तांच्या मार्गदर्शना खाला आमी बरेचशे उपक्रम हाताक घेतात. तांकांय हांव ह्या क्षणाक देव बरें करूं म्हणटा. त्या नंतर ह्या स्पर्धेचे परीक्षक जे ह्या क्षेत्रांत प्रतिभावंत म्हणून तांच्यांनी काम केल्लें आसात ते अनिल कोंडूरकर, नरसिंह साने, प्रदीप सरमुकादम, महाबळेश्वर च्यारी आणि सुदन फडते हांच्यांनी ह्या क्षेत्रांत आपलें योगदान दिल्लें आसा आनी एक प्रतिभावंत प्रज्ञावंत कलाकार म्हणून तांच्यांनी नावलौकीक संपादन केल्लें आसा. तांच्यांनी ह्या स्पर्धेचें मूल्यमापन केल्ले बद्दल हांव तांकांय कला अकादमीच्या वतीन देव बरें करूं करता. तांचे हांव उपकार मानतां. त्याच नंतर
ही स्पर्धाच न्हू तर कला अकादमीचे वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम, स्कीम्स, कॉम्पिटिशन, स्पर्धात्मक उपक्रम सगळ्या लोकांपर्यंत पावोवपा खातीर आणि स्पर्धकांपर्यंत, कलाकारांपर्यंत पावोवपा खातीर हांगाची दिसाळी, ह्या दिसाळेचे संपादक, तांचे पत्रकार, वेगवेगळी मिडिया, सोशल मिडिया, वेगवेगळे चॅनल्स हांचे कला अकादमीक सदोदीत सहकार्य आसता. तांचे सहकार्या शिवाय आमी फुडें वचूच शकना, आमी पावलूच मारूं शकना. त्या दृश्टिकोनांतल्यान तांचे सगळ्यांचे हांव आभार मानतां. आमचे आतांच हांगासर इनवोकेशन सॉंग, हाचेर पेट्रोएटिक सॉंग ज्या कला अकादमीच्या फॅकल्टी, इंडियन म्युझिक अँड डान्सच्या फॅकल्टीच्या भुरग्यांनी आणि प्राध्यापक वर्गांत सादर केले, त्या खातीर त्या डिपार्टमेंटचे प्राध्यापक रुपेश गावस हांचे आणि तांचे हेर वांगडी टिचर्स हांचे हांव आभार व्यक्त करतां. शेवटाक हे कार्यक्रम, हे अशे उपक्रम तुमच्या सहभागा शिवाय तुमची जी उपस्थिती आसा ती सदांच आमकां प्रार्थनीय आसता आणि तुमी त्याच तरेची उपस्थिती हांगा लावन आमकां कला अकादमी उपकृत केल्ल्या बद्दल तुमचे हांव आभार मानतां आणि हे आभार मानचे 2 शब्द सोंपयतां. देव बरें. आता पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात होत आहे. सुरुवातीला विभागीय पातळीवरील ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्याचं पारितोषिक वितरण होणार आणि त्यानंतर राज्यस्तरावरील पारितोषिक वितरण होणार आहे. सर्वांना ही पारितोषिकं माहीत आहे, त्यामुळे सगळ्यांनी पुढे येऊन बसावं. वेळ आपल्याकडे कमीत कमी वेळामध्ये हा कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी यशस्वी करायचा आहे. त्यामुळे एका बाजूनं या बाजूनं यायचं आणि दुसऱ्या बाजूनं खाली उतरायचं. येताना जाताना गोंधळ गडबड करू नये, कारण बालकलाकारही त्याच्यामध्ये आहे. यानंतर प्रमाणपत्राचं वाचन करण्यासाठी मी विनंती करतो माझे सहकारी कार्यक्रम अधिकारी प्रशांत नागेशकर. धन्यवाद. विभागीय भजन स्पर्धेच्या बक्षिसांपासून आपण आज सुरुवात करणार आहोत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत यांना मी विनंती करतो की त्यांनी ही बक्षिसं द्यावीत. सर्वप्रथम बालकलाकार ही स्पर्धा एकूण 3 केंद्रातून आयोजित करण्यात आली होती. केंद्र 1 स्थळ राजीव गांधी कला मंदिर फोंडा. प्रथम पारितोषिक श्री शांतादुर्गा बाल भजनी मंडळ बांदोडा फोंडा